श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी इथं एक 18 वर्षीय माऊली गावाने या तरुणाच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके छाटले. तसेच शिर, हातपाय हे कटरने कापून त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. माऊली गावाने याचा खून कोणत्या कारणाने करण्यात आला याचा शोध घेत असताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास केला. दानेवाडी गावातीलच सागर गावाने या आरोपीला ताब्यात घेतले. एक अल्पवयीन आरोपी सुद्धा या हत्याकांडात सहभागी असल्याची माहिती सध्या समोर येते. माऊली गावानेवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते. या गोष्टीची माहिती माऊली गव्हाणेला होती, त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट आखण्यात आला आहे. क्रूर हत्येच्या या घटनेने शिरूर, श्रीगोंदा, अहिल्यानगर हादरला आहे. अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला होता. खून करणाऱ्या आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. समलैंगिक संबंधाची माऊली वाच्यता करेल आणि आपली बदनामी होईल या भीतीने जोडप्याने माऊलीची हत्या केली. माऊली याचा 7 मार्चला 12वीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दानेवाडी येथील घरून शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर तो परत घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. दरम्यान 12 मार्च रोजी गावातील एका विहिरीत या तरुणाचा शिर, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती, त्यामुळे ओळख पटवणे अवघड झालं. मात्र शेजारच्या विहिरीत शिर, हात आणि पाय पोत्यात आढळून आल्याने मृतदेह माऊलीचाच असल्याचं स्पष्ट झालं. या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात बेलवंडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले असून लवकर या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचं नगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितलं. दरम्यान या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली असता जबर मारहाण करून आरोपीने हात आणि पाय आणि शिर धडापासून वेगळं केलं होतं. नंतर आरोपीने शरीराचे तुकडे करून दोन्ही विहिरीत फेकून दिले. आता एका विहिरीत मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. विहिरीच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत देखील शिर, 2 हात आणि 1 पाय आढळला होता. प्रेम प्रकरणातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृतदेहासोबतची झुंज अपयशी ठरली. धाराशिव जिल्ह्यातील युवकाला प्रेम प्रकरणातून मारहाण करण्यात आली होती. यानंतर त्याच्यावर सोलापुरात उपचार करण्यात आले, पण 14 दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. आईवडिलांचा एकुलता एक असणाऱ्या माऊली गिरीचा मृत्यू झाला. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पात्रोड गावात 2 मार्चला माऊली गिरी याला 8 ते 10 जणांनी रॉड आणि काठीने मारहाण केली होती. सोलापुरातील खासगी रुग्णालयात माऊलीवर उपचार सुरू होते. या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील आंबी पोलीस ठाण्यात मुलीचे वडील, नवऱ्यासह 6 ते 7 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. तसंच मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. माऊली गिरी आणि या मुलीचे मागच्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र या मुलीचे लग्न 6 महिन्यांपूर्वी झाले होते. तर ही माऊली गिरी आणि मुलीचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. यातूनच मुलीचे वडील आणि नवऱ्याकडच्या 7 ते 8 जणांनी माऊलीला रॉड, काठी तसंच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं समजून आल्यानंतर माऊलीला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं. यानंतर माऊलीवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले, पण उपचारानंतरही त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माऊलीच्या आई वडिलांनी केली आहे.